हॅलो गाईज, कसे आहात? मी छान, तुम्ही पण छान असाल. आणि तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललेली की शिंगणापूरला गेली, तिथं समोर एक किल्ला आहे, तिथे तुम्हाला दाखवणार आहे. सो चला बघूया किल्ला. आणि हा किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला. हे बघा काहीतरी लिहिलं आहे, तुम्हाला दिसत असेल ना. काय लिहिलं आहे मला समजलं नाही, पण तेव्हा लिहिलेलं आहे. बघा गणपतीचा फ्रंटला आहे. तर इथे महादेवाची पिंड आहे आणि तुम्ही इथला दगड बघू शकता कसा आहे. एकदम जबरदस्त आहे. एवढा जुना किल्ला, अजून त्याला काहीच झालं नाही. म्हणजे किती स्ट्रॉंग असेल ना ते दगड, किती बांधकाम स्ट्रॉंग असेल ना, मी इमॅजिनच करू शकत. आणि ही तुळस पण बघा ना किती क्यूट होती. साईडला दरी आहे, डोंगराव आहे हा किल्ला. मंदिरच डोंगराव आहे आणि किल्ला पण डोंगरावच आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं सांगा ना. मला खूप आवडतं आहे फील करून बघायला. मी कोणत्या बी किल्ल्यावर गेली ना, दगडाला हात फील करून बघते. यार तेव्हा तेव्हा कसं असेल, हे कसे तिथे लोक असतील. मला असं खूप क्वेश्चन पडतात. खरंच खूप मला आवडतं. इथे महादेवाची पिंड आहे, 2 आहेत महादेवाची पिंड. इथे दुसऱ्याच ठिकाणी आली बघा मी. इथे महादेवाची पिंड आहे, पण आतमध्ये खरं रियालिटी गेला तर तुम्हाला ते गुफा दिसेल. म्हणजे गुफा आहे, गुप्त मार्ग आहे, भुयार मार्ग आहे, तो पायथ्याला निघतो. आतमध्ये मी गेली नाही, कारण थोडं स्मेल वगैरे येत होतं, ते स्वच्छता ठेवली नाही त्या लोकांनी. पण छान खरंच, अजून कुठलं बांधकाम पडलं नाही, काय नाही, खूप भारी. आणि दगड पण तुम्ही बघा, तिथली डिझाईन बघा कशी आहे, एकदम मस्त. किती स्ट्रॉंग असेल बघा ना यार. मला खूप खरंच आश्चर्य वाटतं. आणि हे बघा, हे ती घरासारखं दिसतंय नाही, असे 7-8 होते ते. तर मला एवढं कन्फर्म माहीत नाही, पण आय थिंक हे जे भक्त यायचे ना त्यांच्यासाठीच असणार, राहण्यासाठी हे म्हणजे निवारा म्हणून एक. आणि किती छान आहे, किती स्ट्रॉंग आहे बघा. त्याचा आकार किती स्ट्रक्चर छान वाटतंय. मी इमॅजिन नाही करू शकत. मला खूप भारी फील होत होतं. मला खूप आवडते दगडाला वगैरे नक्षीला हात लावून बघायला. अशा प्रकारे आमचा किल्ला बघून झालेला आहे. आणि आम्ही जाणार आहे दुसऱ्या ठिकाणी. बघा इथलं हिल स्टेशन असलं किती छान वाटतं, सगळं हिरवं हिरवं नुसतं. समोर शिंगणापूरचं टोक दिसतंय बघा, मस्त इथलं वातावरण होतं. तर आता मी जाणार आहे अजून 2 ठिकाणी. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून सांगणार आहे मी कुठे कुठे गेले होते. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गायज.